तो खरंच खरं बोलत असेल तर, आणि नेमकी त्याच वेळेला ती भाऊची ना तिथे कशी कळाली? धैर्य खरोखर तिच्या बरोबर तर नसेल ना? नाही नाही, तो तिच्या बरोबर नसेल. पण मग तो माणूस असं का बोलला? धैर्य खरंच कोल्हापुरात कोल्हापुरात येतं, मग घरी काय येत नाही? काय कळेनासं झालंय. धैर्य माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना? नाही, धैर्य माझ्यापासून काही लपवणं शक्यच नाही. तुम्ही ही परीक्षा पास नाही तर नापास झालेले आहात. तुम्ही फेल झालाय हे मान्य करा. आपली अट काय होती? सगळ्यांना पुरेल इतकं जेवण बनवायचं की यांच्या सहित 2 माणसं जेवण शिल्लक नसल्यामुळे जेवायची राहिलेली आहेत, उपाशी आहेत. आणि म्हणून माझा निर्णय आता असा आहे की ही परीक्षा तुम्ही नापास झालेले आहात. किती काम केलंय धैर्यांनी आज, आणि एवढं करून सुद्धा उपाशी झोपायला लागले त्यांना. भाऊ असं कसं करू शकतात? लय वाईट वागलेत ते. नाही, मी धैर्यांवर होणारा हा अन्याय सहन नाही करू शकत. बाकीचे कसं का वागू देत, माझं प्रेम आहे त्यांच्यावर.
सावीचा आवाज आला काय? नाही नाही, आत्ता कशाला येतील त्या? धैर्य, सावी हो, तुम्ही इथं काय करताय? बघा, कोणी जर बघितलं ना तर एकतर आधीच भाऊ तुमच्याशी बोलत नाहीये, त्यात आता इथं जर पाहिलं तर मग किती बडबड करता हो तुम्ही? हा, इथे सकाळपासून तुमच्या पोटात काय नाही आणि तुमचं आपलं सुरूच झाले. अच्छा, म्हणजे रागवायला आलाय तुम्ही माझ्यावर? ठीक आहे, रागवा, मी ऐकतो. नाही नाही, रागवायला नाही, भरवायला आली. भरवायला म्हणजे? म्हणजे तुम्ही एवढं सकाळपासून काम केलं आणि तुम्हाला असं उपाशीच झोपावं लागते, ते पण असं उघड्यावर पावसा पाण्याचं, आणि मी आतमध्ये असं निवांत झोपायचं मला काय पटत नव्हतं. म्हणून तुमच्यासाठी दूध पोहे घेऊन आली. दूध पोहे? माझ्यासाठी तुम्ही दूध पोहे घेऊन आलात? ते एवढ्या रात्री मला एवढंच जमलं. सॉरी, म्हणजे तुम्ही पण वेड्याच असावी. तुम्ही माझ्यासाठी प्रेमानं जे काही घेऊन याल ते स्पेशलच असेल. खा पटकन. असं इथं उभे उभे